म्हणून कपडे का भरताय तुम्ही? का म्हणजे मला जायचं आहे ना, नितेश वाट बघतोय कुठे जायचं? माझ्या घरी. हे पण तुमचंच घर आहे ना म्हणवा, काल बोललो ना आपण. हो, माझ्या घरी म्हणजे माझ्या घरी, माहेरी नायगावला. का आत्ता लग्न झालंय आपलं, तुम्हाला का जायचं घरी इतक्या लगेच? तुम्ही मस्करी करता ना माझी? नाही, मस्करी नाही करत आहे मी तुमची. राहू दे, मला माहिती आहे तुम्ही माझी मस्करी करता. खरंच मस्करी नाही करत आहे मी. का का चाललाय तुम्ही? तुम्हाला खरंच माहित नाहीये? नाही म्हणवा, तुम्ही सांगितल्याशिवाय कसं कळणार मला? बरं, मी सांगते. लग्न झालं ना की मुलीला मांडव परतनीसाठी घरी जावं लागतं, म्हणजे माहेरी जावं लागतं. तसं मी जाते. मांडव परतणी हं. हे कोणी ठरवलं? काय म्हणवा, हसता काय तुम्ही? सांगा मला. कारण मला माहितीये तुम्ही माझी मस्करी करताय, सो राहू दे आता. बाजूला व्हा. अहो, मी मस्करी नाही करत आहे तुमची. आणि काय मांडव परतणी काय असते? असतं काहीतरी. बरं, आता नितेश माझी वाट बघतोय, मला पटपट जावं लागेल. राहायला. नाही नाही, जाऊ नका तुम्ही. हा? जाऊ नका. जाऊ नका म्हणजे? अहो, जावं लागेल, रीत असते तशी. म्हणून हे रीत वगैरे मी काही पाळत नाही. नाही, मला मान्य आहे तुम्ही पाळत नाही, पण आई पाळते, माई पाळतात, बाबा पण पाळतात आणि मी सुद्धा पाळते, सो मला जावं लागेल. किती दिवसांसाठी जाणार तुम्ही? फार नाही, 2-3 दिवसात परत येईल. 2-3 दिवस? हं. नाही नाही, काम करा, तुम्हाला जायचं असेल तुम्ही जा आता, पण संध्याकाळी परत या. काय संध्याकाळी? हा? अहो नाही, संध्याकाळी नाही परत येता येणार. आई नाही सोडणार मला, असं नसतं. 25 वर्ष तुम्ही त्याच घरात राहताय, लग्न आत्ता झालंय, आपलं आई का नाही सोडणार? एक काम करतो, मी येतो तुमच्या बरोबर. नाही, तुम्ही नाही येऊ शकत, तसं अलाउड नसतं. म्हणजे मला एकटीला जावं लागेल. का? नाही नाही, मग असं असेल तर तुम्ही जाऊच नका, मी बोलतो माझ्याशी, नितीशशी पण बोलतो. अहो असं चला प्लीज. राजवीर खूप छान झाली होती कॉफी. अरे